नमस्कार. मी आज तुम्हाला मसाला पापड कसा बनवायचा ते दाखवणार आहे. इथं पापड घेतलेले आहे, थोडंसं तेल घेतलेलं आहे, टोमॅटो, कोथिंबीर, काकडी आणि कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला शेव लागणार आहे, बारीक शेव. ती शेवही घेतलेली आहे, लाल तिखट आणि चाट मसाला घेतलेला आहे. हॉटेलसारखी टेस्ट येते असे सगळे मसाले वापरले तर खूप छान असा घरच्या घरी आपण मसाला पापड तयार करूया. तर मी पापड तळून नाही घेणार आहे, फक्त अशा थोड्याशा तेलावर भाजून घेणार आहे. थोडंसं तेल टाकले आणि बघा पापड टाकून घेते आणि असं सगळीकडे दाबून थोडंसं छान असं पापड व्यवस्थित असं सगळ्या बाजूने भाजून घ्यायचा. आणि असं पापड भाजला तर तो आकडा तिकडा होत नाही, असं सरळ एकदम व्यवस्थित राहतो. आणि आपल्याला तेलही आपण जास्त तेलाचं प्रमाणही नसतं, त्याच्यामुळं मग ते पापड छान लागतो खायला. आणि जसं आपण तेलात तळलं त्याची टेस्ट येते ना, तशीच असंही भाजल्यानंतर त्याची तशीच टेस्ट येते. आता मी काय करते, व्यवस्थित पूर्ण असं सगळ्या साईडनी असं दाबून त्याला व्यवस्थित छान असं भाजून घेते. हे बघा आता पापड आपला जवळजवळ भाजून आलेला आहे. कुठे असं ठेवायचं नाही की न भाजता असं ठेवायचा नाही पापड. तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठाही पापड वापरू शकता. मी मीडियम साईजचा पापड वापरलेला आहे. हे बघा आपला पापड व्यवस्थित पूर्ण असा भाजलेला आहे आणि असं कुठंही थोडासा त्याचा म्हणजे पूर्ण असा गोल शेप व्यवस्थित आहे. आता मी ते पापड काढून घेते. आता एका प्लेटमध्ये मी काय केले, पापड आपला जो भाजलेला पापड आहे तो घेतलेला आहे. त्याच्यावर थोडीशी मिरची पावडर, लाल मिरची पावडर आपण थोडीशी टाकून घ्यायची आणि त्याच्यावर थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा. म्हणजे आपल्या प्रत्येक घासाबरोबर तो थोडा थोडा आपल्याला त्याची चव लागेल. त्याच्यावरनं आपण जो काकडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक केली ना, एक एक करून मी टाकणार आहे. त्याच्यावर आता कांदा टाकून घेते. व्यवस्थित सगळीकडे असं पसरायचं, म्हणजे एकाच ठिकाणी व्यवस्थित सगळीकडे टाकायचं. आणि बघा मी टोमॅटो आहे ना, असं ते टोमॅटो चिरताना त्यातलं जे बिया पाणी असतं ना ते काढून घ्यायचं, म्हणजे आपला पापड लगेच असा नरम होत नाही, आहे तसा कडक राहतो. त्याच्यामुळं थोडंसं टोमॅटो चिरताना व्यवस्थित ते काढून घ्यायचं आणि मग चिरायचं. मी तर टोमॅटो टाकून घेतले, त्याच्यानंतर त्याच्यावर मी आता काकडी टाकून घेते. बघा आताच किती छान दिसायला लागले आणि टेस्ट पण याची खूपच छान लागते. त्याच्यानंतर मी याच्यावर शेव टाकून घेणार आहे, बारीक शेव घ्यायची. घरच्या घरी खूपच छान असा तयार होतो हा पापड. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आता हिरवीगार कोथिंबीर टाकल्यानंतर त्याचा लुक बघा किती छान दिसतोय. त्याच्यानंतर थोडीशी मी काय करणार, त्याच्यावर आणखी थोडीशी मिरची पावडर आणि चाट मसाला एकदा थोडंसं टाकून घेणार आहे, म्हणजे वरती छान असं आणखी छान टेस्ट येईल त्याची. अशा प्रकारे हॉटेलसारखा मसाला पापड आपला तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट